शेतकऱ्याची ज्यावेळेस वेळ येते, शेतकऱ्याला काही द्यायचं असं त्यावेळेस तुम्ही असं मनापासून देत नाही. ज्याचा तुमच्या विकास त्या हाती घालतात, कारण की कमीत कमी शेतकरी बसला पाहिजे हे एक धोरण असते. यांचे धोरण, सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आतापर्यंत. अरे तुम्ही काय हे तुम्ही आतापर्यंत धोरण राबवले, हे निर्यातीचे धोरण राबवले, त्या अतिशय चुकीचे धोरण राबवले. त्यावेळेस आमच्या शेतकऱ्याला 2 पैसे भाव मिळतो, त्यावेळेस तुम्ही निर्यात बंदी करायची, त्यावेळेस आमच्या शेतीमालाला भाव मिळायला लागतो, त्यावेळेस तुम्ही बाहेरून मालाला आयात करायचा. अरे कसं राज्य तुम्ही चालवता? मी या फडणवीसांचा काही करतो. तुम्हाला सांगतो, आज शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याच्या जीवावर हा देश, हे राज्य, हे जग चालतंय. शेतकरी हा एक दाण्याचे 1000 दाणे करायची ताकद शेतकऱ्यामध्ये, एक दाणा पेरला तर त्याचे 1000 दाणे होते. अरे कुठली कंपनी आज ही आपण बजाज कंपनीचा ऑटो, या बजाज कंपनीची ऑटो तिने कधी 50,000 विकली का? कधी झालं का? पण आज आमच्या कांद्याला खर्च आला 1 लाख रुपये एकरी. आमच्या कांद्याला भाव मिळतो 500 रुपये. आमच्या कांद्याचे पैसे होत आहेत 50,000 रुपये. असा कोणता दिवस काढलाय, कोणता न्याय काढलाय? आणि म्हणायला आपण म्हणतो का कृषी प्रधान देश आहे, जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी राजा आहे. अरे राजाचा रंग करून टाकलाय तुम्ही या आताच्या नौटंकी मुख्यमंत्र्यांनी. अरे तुम्ही काय सांगितलं आम्हाला? शेतकऱ्याचा संपादन करूया, कोरा कोरा कोरा. आता फडणवीस साहेब तुम्ही